वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापुरातील शेतकऱ्यांनी 1.5 एकर शेतामध्ये 1500 पपई रोपांची लागवड केली आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावं आणि जमिनीला ओलावा टिकून राहावा आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी फळबागेतील पपई रोपाला क्रॉप कव्हर लावलेला आहे. त्यामुळे पिकांची वाढ सुरक्षित असून देखील उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. येवल्यामध्ये मल्चिंग पेपरच्या सहाय्यानं कांदा लागवडीचा यशस्वी प्रयोग केलाय. पाणी टंचाईमुळे मल्चिंग पेपरच्या सहाय्यानं कांदा लागवड केली आहे. त्यामुळे लागवडीत रोपांच्या संख्येत वाढ होणार असून लागवडीसाठी खर्च कमी येणार आहे, तर साठवणुकीलाही कांदा जास्त टिकणार अशी माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे. अहिल्यानगरमध्ये वाढत्या तापमानाचा फटका फळबागांना बसतोय. उन्हामुळे फळांवर डाग पडत असून फळांची चमक जातीये. त्यामुळे या भागातल्या शेतकरी आपल्या फळबागांवर पांढरं आच्छादन टाकतायत. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 6,200 रुपयांपर्यंत पोहोचला. हा आतापर्यंतचा उच्चांकी दर मानला जातोय. या दरवाढीमुळे बाजारात तेजीचं वातावरण निर्माण झालंय. वाशिममध्ये उन्हाळी तिळाच्या पिकावर तापमान वाढीचा परिणाम दिसून येतो. या पिकासाठी पाण्याची पातळी घटल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतामध्ये फुलोरा आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असलेलं तिळाचं पीक पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. मात्र वाढलेल्या तापमानामुळे पीक हातातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.